आता मी निर्धास्त झालो. एकूणच सगळं तुला कळलेलं आहे. विनोद सर, इतक्या शॉर्ट नोटीसवर भेटायला आलात त्याबद्दल खरंच खूप खूप थँक्यू. मेन्शन नोट. अहो, हा माझा कामाचाच भाग आहे. पालकमंत्र्यांची मीटिंग कामाला आली, शाळेसाठी जमीन मिळाली, पण काय सर, ही जमीन आधी बस स्टँड जवळ मिळणार होती असं सांगितलं होतं ना तुम्ही? हा, अंदाज होता तसा, पण ही मिळाली यात काय अडचण आहे? अहो पण ती भूताच्या माळावर आहे ना. अहो, 21व्या शतकात कुठे भूताकेतांवर विश्वास ठेवताय तुम्ही? अहो सर, माझा नाहीच आहे, पण अहो लोक, काय झालं, माझ्या लहानपणी भूत आल्याची अफवा पसरवली होती आणि लोक अजूनही त्या भीतीला धरून आहेत. माझी तुम्हाला विनंती आहे की शाळेची जागा जर बदलून मिळाली तर बरं होईल. अहो, ही जमीन जरा आड रानात पण आहे हो, म्हणजे शाळा तर सुरू करू पण लोक आपल्या लेकरांना पाठवणार नाहीत. इंद्रायणीताई, केवळ भूतांची अफवा आहे म्हणून जागा बदलून थोडी मिळणार आहे. मोठ्या मुश्किलीने ही जमीन मिळाली आहे आणि तुम्ही उशीर केला तर ही सुद्धा जाईल. मला तुमचा मुद्दा पटतोय सर, पण लोकांच्या धारणा अशा पटकन बदलणार नाहीत ना. चुकीची धारणा, अंधश्रद्धा हे बदलायचं काम आहे ना शिक्षणाचं. आणि तुम्ही तर शाळा उघडतायत, तुम्हाला हे कळायला पाहिजे. लोकांचे विचार बदला, दुसरी जमीन तुम्हाला बदलून मिळणार नाही. येतो मी, मला काम आहे. कुठल्याही अंधश्रद्धेला मी माझ्या शाळेच्या स्वप्नात आड देणार नाही. शाळा तर सुरू होणार आहे. पकडा पकडा, तू इकडनं जा, तू इकडनं जा, चाल इकडनं जाऊ. दादा प्लीज मला वाचवा, हे गुंड माझ्या मागे लागले.
हे बघ, अजिबात घाबरू नकोस. हे दिग्रसकरांचं घर आहे. इथे तू सुरक्षित आहेस. तुझं नाव काय? राणी. ती गुंड कोण होती तुला माहिती आहेत का? हे बघ राणी, तू बिलकुल घाबरू नको. इंदू म्हणली ना की तुझ्या घरात सेफ आहेस म्हणून, तर तू सेफ आहेस. गुंड राहू दे. तू शांत. पाणी पाणी घे. पाणी.
रडू नकोस. मी 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 तुला दूध आणते. हा दूध. इंदू तू बस, तू बोल तिच्याशी, मी आणते बस. फार भयानक गुंड होते, मला विकायला निघालेले ते. काय विकायला? हो, अशी मोठी मोठी हत्यारं होती, चाकू सुरे. माझ्या गळ्याभोवती असं सुरं ठेवला, असं काहीतरी तोंडावर घातलं आणि कोंबलं मला टेम्पो. पोरी पण होत्या आजूबाजूला. आम्ही कसं बसं पळालो तिथून. माझ्या मागावर कसे आले ते दादा, तुम्ही देवासारखे धावून आला तो. नाही तर माझं काय झालं असतं काय. त्यांच्याकडे चाकू होता, हत्यारं होती. आदोक्षच एक सांगून ठेव, यापुढे असली फॅन्टमगिरी करायची नाही. हा आई, आता तुझं काय म्हणणं आहे? मी कोणाची मदत पण करू नको का? कोणाचाही जीव वाचवायला जाऊ नको बाबा. हे असले रिस्क नको घेऊ. अगं काय बोलतेस तू हे? हा खरं तीच बोलतीये. तुला माझा राग येतोय, तू ओरडतोयस माझ्यावरती, पण माझी काळजी तुला दिसत नाही का? आई, तू तुझ्याशी बोलला तर काय अर्थ आहे? तू कधी समजूनच घेत नाही. बहिणी जरा शांत व्हा. आणि तुम्ही काय बोलताय? अहो अधोक्षजनी त्या पोरीचा जीव वाचवलाय आणि तुम्ही त्यालाच बोलताय. मोठं काम केलंय, जीव वाचवलाय. व्यंकट भाऊजी तुम्हाला बोलायला काय जातो? तुमचा मुलगा नाही ना तो.